सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा झंझावात। अनेक मतदारसंघात आघाडी, परंतु 3 शिलेदारांना बसला दणका। राज्यसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात मोठी सुनामी झाली। शिवसेनात उभी फूट पडली तर राष्ट्रवादीची 2 शकलं झाली। भाजपानं राज्याच्या राजकारणात मोठे डावपेच टाकल्याचा आरोप दोन्ही पक्षातील नेत्यांनी केला। रात्रीच्या रंगलेल्या बैठकी अखेर समोर आल्या, त्या रंगवून सांगण्यात आल्या। त्यानंतर 2 वर्षात लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली। यामध्ये आता उर्वरित 2 गटांचा सफाया होईल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता। उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला, यावरून मोठी टीका झाली। पण आज राज्यातील निकालाचं चित्र अत्यंत वेगळं आहे। उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचा करिश्मा दाखवून दिला आहे, पण यामध्ये त्यांचे 3 फार मोठे शिलेदार मात्र पराभवाच्या छायेत गेले। मराठवाड्यात उद्धव साहेब ठाकरे यांनी फार मोठी कामगिरी केली, परंतु मराठवाड्याचा बालेकिल्ला ठाकरेच्या हातून निसटला आहे। मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव साहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे बाजी मारतील असा सर्वांचाच नव्हे तर एक्झिट पोलचा सुद्धा अंदाज होता। परंतु सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर होते, नंतर संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात चुरस दिसली। चंद्रकांत खैरे यांच्या आघाडीमुळे त्यांच्या विजयाबाबत कार्यकर्ते उत्साहित होते, पण जलील आणि भुमरे यांच्यातच पुन्हा चुरस निर्माण झाली। ठाण्यात राजन विचारे हॅट्रिक करणार असं वाटत होतं, परंतु तिथंही उलटच वारं वाहिलं। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला। पक्षातील उभ्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं, तर ठाकरे गटाने विद्यमान खासदार स्वाभिमानी राजन विचारे यांना पुन्हा जबाबदारी दिली। राजन विचारेच बाजी मारतील असं वाटत असताना म्हस्केंनी धक्का देत त्या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे यांच्या गटाचा पराभव केला आहे। हे जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी फार मोठी कामगिरी करून दाखवली आहे।